नमस्कार. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. भारतामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना भारतामध्ये कुठेही जाऊन अभ्यास करता येऊ शकतो, नोकरी करता येऊ शकते, पोटाची खळगी भरता येऊ शकते, याच्यात कुठंच दुमत नाही. कोणीही या देशातल्या देशात बाहेरचं नाही आणि कोणीही या देशातल्या देशात घरातलं नाही. कुठल्याही नागरिकाला भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये कुठंही जाऊन काहीही उपजीविका अभ्यास करायचं म्हणलं तर ते करायचे त्याला अधिकार आहेत, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्यामुळं काही विद्यार्थी पुण्यामध्ये अभ्यास करायला येतात तर ते बाहेरचे आहेत असं माझं बिलकुल म्हणणं नाही. पण गेल्या काही अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये बेकायदेशीर ज्या अभ्यासिका सुरू आहेत त्याच्यावर मी काही व्हिडिओज पोस्ट केले आणि त्या अभ्यासिकांवर जशी कारवाई महानगरपालिकेने केली आणि त्या कारवाईनंतर अनेक विद्यार्थी हे मला ट्रोल करायला म्हणा किंवा मला शिवीगाळ करायला म्हणा किंवा सभ्यतेने मला शहाणपणा शिकवायला म्हणा, असं सगळं करायला ते पुढं आलेले आहेत. माझं कुठल्याही विद्यार्थ्याबद्दल कुठलाही वाद नाही, मला त्यांच्याशी वाद घालण्यात इंटरेस्टही नाही. पुण्यामध्ये अनेक गरीब विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि पार्किंगमध्ये कुठे अभ्यासिका सुरू आहेत तर त्या पार्किंगमध्ये पार्किंगची जागा, मी कालच व्हिडिओ पोस्ट केला होता की पार्किंगची जागा ही सार्वजनिक असते इमारतीसाठी. त्यामुळं इमारतीत राहणाऱ्या लोकांनी तिथं गाड्या पार्क करायला किंवा अभ्यास करायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही. पण तिथं जर अभ्यास करण्यासाठी कुठल्याही विद्यार्थ्यांकडनं पैसे घेत जात असतील तर हा कायदेशीर गुन्हा आहे. कळलं का? पुण्यामध्ये अभ्यास करायला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी पार्किंगमध्ये अभ्यास करायला बसू नये का? तर बिंदास बसावं, माझं त्याच्याबद्दल काहीच मत नाही. पण त्या पार्किंगमध्ये अभ्यास करायला बसायचे जर कोणी पैसे घेत असेल तर तो कायदेशीर गुन्हा आहे. कळलं का? आणि हे प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांना लुटायचा धंदा आहे. हे मी कालही व्हिडिओमध्ये बोललो होतो आणि हे गरीब विद्यार्थ्यांच्या हितार्थच मी काम करत होतो, हे मी कालही माझ्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. तरी देखील अनेक विद्यार्थी विचित्र पद्धतीच्या कमेंट अजूनही मला करतायत. विद्यार्थ्यांना जर त्यांना असं वाटत असेल की बाबा आपण खूप मोठे आहोत, म्हणजे तसं तर पुण्यामध्ये कुठलाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायला विद्यार्थी जसाही पुण्यामध्ये लँड झाला की त्या विद्यार्थ्याला वाटायला लागतं की तो IAS IPS अधिकारी झाला आणि तो खरंच आता म्हणजे देश आहे, देशाचा करता धरता फक्त तोच आहे, असं तो पुण्यामध्ये लँड झाला की त्याला वाटायला लागतं. पण असं काही आहे का? त्याचं आता मला त्यांना दाखवावं लागेल आणि ही दाखवायची वेळ मी नाही आणली, ही त्या विद्यार्थ्यांनी आणली. बरं, पुण्यामध्ये अभ्यास करायला येणारे विद्यार्थी हे सगळेच तसे आहेत का? तर तसं बिलकुल नाही. मी कालही व्हिडिओमध्ये बोललो, बेकायदेशीर अभ्यासिका आहे हे बघितल्यानंतर अनेक म्हणजे 80% जास्त विद्यार्थ्यांनी दुसरी जागा शोधली आणि ते तिथं अभ्यास करायलाही निघून गेले. पण पुण्यामध्ये काही विद्यार्थी हे राजरोसपणे धिंगाणा घालतायत, असा काहीसा प्रकार मला पुण्यातल्या लोकांनी जाणवूनही दिला, दाखवूनही दिला आणि तो मला जाणवतही होता. पण मी कधीतरी नेहमी या गोष्टीकडे कानाडोळा केला, कारण की आमचीही पोरं आहेत, पोरं वयामध्ये असताना मजाक मस्करी करतात, एन्जॉय करतात, त्यामुळे मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होतो. पण काही मुलं अशा पद्धतीने फार म्हणजे आम्ही सोडून देतोय तर ती आमच्या उरावर येऊन बसायला लागलेली आहेत. तर असं जर काही घडत असेल तर अशा विद्यार्थ्यांना संतोष पंडित सोडणार नाही आणि त्याला सोडावं असं माझं म्हणणं पण नाही. म्हणजे मी चॅलेंज आहे, जर चुकीचं कोणी अंगावर येत असेल ना महाराज तर संतोष पंडित सुट्टी देणार नाही. असो, मी हे सगळं काम करत असताना अनेक विद्यार्थी माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करतायत. पण मी काल पण हेच बोललो की 4 तारखेला जर तुमची परीक्षा आहे, बरोबर आहे, तर तुम्ही अभ्यास करा. कमेंट करायला तुमच्याकडे वेळ कसा मिळतो? तुम्ही कमेंट करत बसतात, अभ्यास करत नाही. मग पुण्यामध्ये तुम्ही अभ्यास करताय का काय करताय हे मला, पब्लिकला, सरकारला, प्रशासनाला आणि तुमच्या जे विद्यार्थी चांगल्या नीटनेटकेपणाने अभ्यास करतायत त्यांना आणि तुमच्या पालकांना सांगायची गरज नाही. जे विद्यार्थी पुण्यामध्ये राहून राजरोसपणे धिंगाणा करतायत ते माझ्या व्हिडिओखाली नाही त्या कमेंट टाकतायत आणि अशाच विद्यार्थ्यांपैकी एक कमेंट ती काय आली आहे ते तुम्ही बघा. या कमेंटमध्ये पुढे लिहिलेलं आहे, पुणेकर त्यांचे पोरं बिघडली आणि बाहेरून येऊन अधिकारी झालेली दाखवत नाही. तर हे जरा
दुसऱ्या गावांमधनं आल्या कारणाने त्यांची भाषा ही जरा दाखवत नाही असं नाही आहे तो शब्द, बघवत नाही. म्हणजे काय, पुणेकरांची पोरं बिघडलेली आहेत आणि बाहेरून येऊन अधिकारी झालेलं यांना पुणेकरांना बघवत नाही असं या व्यक्तीचं म्हणणं आहे. कळलं का? आता आमची पोरं बिघडली आहेत का आमची पोरं चांगली आहेत हे तुम्ही बोलायचा संबंध येतो कुठं? हां, आणि तुम्ही जर चांगले विद्यार्थी आहात ना तर आमची पोरं बिघडलीत का नाही बिघडलीत त्याच्यावर तुम्ही कशाला अभ्यास करता? हां, तुम्ही तुमचा अभ्यास करा ना. आमची पोरं बाळं जर बिघडली असतील तर त्यांना आम्ही आमचं सांभाळतोय. तुमच्या दारात आणून तर नाही ना सोडलेलं, का तुमच्या आईवडिलांच्या दारात नेऊन सोडलं आहे? हां, जे विद्यार्थी जे आमची पोरं बिघडली आहेत ना तर त्या मुलांना आम्ही आमचं सांभाळतोय. आमची पोरं बिघडली म्हणून तुमच्या आईबापाच्या दारात आम्ही आणून बांधलेलं नाही. कळलं का? त्यामुळं जी भाषा की तुमची पोरं बिघडली आहेत आणि बाहेरून येऊन आम्ही अधिकारी बनतोय तो बघवत नाही, ही भाषा आहे ना पुणेकरांना नाही वापरायची. कळलं का? पुण्यात येऊन तुमच्या विद्यार्थ्यांचे मोठमोठे टोळ्या उभ्या राहत आहेत आणि टोळ्या झालेले विद्यार्थी हे इथल्या स्थानिकांच्या अंगावर येत आहेत. कळलं का? त्याकरिता त्यांना इथल्या स्थानिक राजकारण्यांचा सपोर्ट आहे. कळलं का? आणि म्हणूनच स्थानिक राजकारणी कुठल्याही गोष्टीचा अधिकृत न अधिकृत असलेल्या जागेचा विचार न करता ते राजकारणी या विद्यार्थ्यांच्या मदतीला येत आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांना मदतीला येण्यामागचं राजकारण्यांचं इंटेन्शन हे पण क्लिअर आहे की हे विद्यार्थी उद्या अधिकारी झाले तर याच अधिकाऱ्यांच्या संगनमताने राजकारण्यांना पण राजरोसपणे चोऱ्या करता येतील. तर हा सगळा चोरी करणाऱ्यांचा जो घोळका पुण्यामध्ये झालेला आहे याला ठोकणार संतोष पंडित. कळलं का? तुम्ही आमच्या पोराबाळांना बिघडलं आहे असं म्हणणार आणि तुम्ही काय सज्जन आहात का? तुम्ही जर सज्जन असाल, तुमची 4 तारखेला परीक्षा असेल तर तुम्ही अभ्यास करा ना. तुम्ही अभ्यास न करता पुण्यातली पोरं बिघडली आहेत का वाया गेली आहेत का काय फालतूगिरी करतात ते आम्ही आमचे आईबाप आम्ही आईबाप समर्थ आहोत ना. हां, तुम्ही पुण्यातले विद्यार्थ्यांनी यावं, अभ्यास करावा, मोठा अधिकारी बनावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. पुण्यामधले जे काही सध्याचे सत्ताधारी आहेत ते अनेकदा म्हणतात पुणे हे सांस्कृतिक शहर आहे. त्या राजकारण्यांचे मी कित्येकदा कान असे धरलेले आहेत की पुणे हे सांस्कृतिक शहर नसून पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला यायला पाहिजे. पुण्यामधल्या तुम्ही अभ्यास करून मोठा अधिकारी बनलं पाहिजे आणि देशाला एका चांगल्या स्तरावर तुम्ही नेलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. कळलं का? आणि त्या बाबतीत तुम्हाला माझा पूर्णपणे पाठिंबा पण आहे. पण तुम्ही इथं अभ्यास करायला येणार आणि आमची धिंड काढणार हे मला मान्य नाही. बरं का? हे मला मान्य नाही. तुम्ही जर अशा पद्धतीने पुण्यामध्ये जर राजरोसपणे वागत असाल तर संतोष पंडितला तुमच्या बाबतीत हरकत आहे. कळलं का? तुम्हाला याच्यावर तुमच्यावर कारवाई करायला तुम्हाला असं वाटत असेल की काही संतोष पंडित करू शकत नाही तर जिथं मी राजकारण्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पळवून लावू शकतो तर मी तुमचाही कार्यक्रम लावू शकतो. कळलं का? माझा हा वाद सगळ्या विद्यार्थ्यांशी नाही. पहिले ही गोष्ट नीट समजून घ्या. माझा हा वाद कुठल्याही सगळ्या विद्यार्थ्यांशी नाही. जे विद्यार्थी प्रामाणिकपणे पुण्यामध्ये येऊन अभ्यास करतात त्यांच्याबद्दल मला कुठलीही हरकत नाही. पण त्या अभ्यास करायला आलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी इथं टोळ्या निर्माण करतायत आणि इथल्या पुणेकरांना ट्रोल करायचे धंदे करतायत. ते खपवून घेतलं जाणार नाही. आणि या बाबतीत पुणेकरांनी माझ्याकडं, पोलिसांकडं, प्रशासनाकडं अनेक कंप्लेंट करूनसुद्धा प्रशासन त्याच्यावर कारवाई करत नाही आहे. याबद्दल मला दुःख आहे. आणि जर ही कारवाई प्रशासन करत नसेल तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम संतोष पंडित लावणार हे मी आज छाती ठोकून सांगतो आणि थांबतो.